नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो दिस इज अवर टुडेज मार्केट. एक हलकीशी गॅपअपने मार्केट ओपन झालेलं आहे आपलं. एज यू कॅन सी एक जवळपास 70-80 पॉईंट्सचा गॅपअप मार्केटने दिलेला आणि पहिलीच कॅन्डल त्यांनी एक रेड इस्टॅब्लिश केलेली, अ बिग रेड. तीच जवळपास बनली आपली पहिली कॅन्डल 40 पॉईंटची. सो व्हॉट वी डीड ना, 5 मिनिटच्या क्लोजिंगला ही 5 मिनिटची कॅन्डल, त्याचा हा ओपन, वरती ओपन खाली क्लोज. तर या क्लोजिंगला आपण एक ट्रेड इनिशिएट केलेलं. 7 पॉईंटचं जवळपास आपलं रिस्क होतं, 7 पॉईंट, आणि टार्गेट आपलं जवळपास होतं 35 पॉईंट, 30 ते 35 पॉईंट. सो 1:5चं जवळपास आपलं हिशोब होता तिथे. आणि ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर मार्केट आपल्या डायरेक्शनने गेलं. फर्स्ट कॅन्डल त्यांनी जवळपास 14 पॉईंटची बनवली, म्हणजे सिंगल कॅन्डलमध्येच त्यांनी आपल्याला 1:2चं टार्गेट कंप्लीट केलं. सेकंड कॅन्डलने त्याला पुश केलं आणि जवळपास 1:3 टार्गेट तिथे. सो वॉट वी थॉट ना की आपलं टार्गेट हिट होईल व म्हणून आपण त्याला ट्रेल केला असेल, कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवलं. आणि अनफॉर्च्युनेटली काय झालं बघा, थर्ड कॅन्डलने त्याला रिव्हर्स करून एसएल आपला घेऊन घेतला आणि तिथं मार्केटच रिव्हर्सल झालं पूर्ण. सो आपल्याला हे क्लिअरली लक्षात आलं की इथे आपलं एसएल गेले की मार्केट इथून रिव्हर्स होत आहे बा म्हणून मग आपण सेकंड ट्रेड प्लेस केलेलं. इथे जो हाय लेवल होती आपल्याकडे ही लेवल आपली आधीच ड्रॉ होती, दिसत असेल तुम्हाला. आपण ती इथे जास्त कचरा नको व्हायला म्हणून काढली. ही लेवल आहे ती आपली. तर या लेवलच्या वरती आपल्याला बाय करायचं होतं. सो व्हॉट वी डीड, ही लेवल बरोबर बघा मॅच होत आहे इथे बाईंगची प्राइस. सो इथे आपण याला बाय केलेलं आणि एसएल आपलं एक स्मॉल होता, पुन्हा 6 पॉईंटचा समथिंग एसएल होतं आणि टार्गेट आपलं जवळपास 54 पॉईंटचं होतं. आणि मार्केटने काय केलं बघा, विदिन 4-5 कॅन्डल्स मार्केटने आपलं टार्गेट कम्प्लीट दिलेलं. त्यानंतर मार्केट आणखी वर गेलेलं, पण आपला ट्रेड इथेच आपण एंड केलेलं, कारण की आपलं टार्गेट हेच होतं 24,710 किंवा 24,720 आणि मार्केटने 24,730-35 पर्यंत हाय लावलेलं. सो पहिला ट्रेड एंट्री, कॉस्ट टू कॉस्ट वी गेट आउट फ्रॉम ट्रेड. सेकंड एंट्री 1:9 टार्गेट जवळपास अगेन्स्ट 6.54 पॉईंट कव्हर झालेली तिथे. सो दॅट वॉज अ ग्रेट डे. आणि त्यानंतर मग आपण मार्केट लाईव्ह मार्केट कॅन्सल केलेलं आणि तरी मी मार्केटमध्ये बसून होतो, सॉरी अगेन. आणि बघितलं तर मार्केट एक चॅनल इस्टॅब्लिश करताना लक्षात आलं आणि हा एक मार्केट सपोर्ट घेऊ शकतो असा आपला एक अंदाज होता. सो आपण ही लेवल ड्रॉ करून ठेवलेली आणि मार्केटने एक्झॅक्ट इथे सपोर्ट घेतलेला. पण आपण ट्रेड काही इथे इनिशिएट केला नाही कुठलाच, कारण आपलं काम झालं होतं. सो इथून मार्केटने सपोर्ट घेतला आणि पुन्हा डाऊन मार्केटने त्या सपोर्टला यायला प्रयत्न केला. बऱ्याच वेळा मार्केट ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात आलं की मार्केट काय करत आहे, चॅनल क्रिएट करत आहे. आणि हे चॅनल आपण जवळपास या लेवललाच क्रिएट केलेलं 1 वाजता. आफ्टर दॅट मार्केटने काय केलं, या चॅनलला इथे ब्रेक केलेलं आणि मार्केटने तिथून जवळपास एक 40 पॉईंटची रॅली केलेली. आता इथे जर कोणाला ट्रेड करायचं असतं तर त्यांनी कसं ट्रेड केलं असतं, कॅन यू अंडरस्टँड? बघा इथे ट्रेड झालं असतं कोणाचाही जवळपास या लेवलला आणि एसएल असतं त्याचं जवळपास 10 ते 11 पॉईंटचं आणि टार्गेट असतं त्याचं जवळपास 30 पॉईंट, 29 पॉईंटचं, 28 ते 29 पॉईंटचं टार्गेट असतं.
आता हा ट्रेड का बरं इथे एक्झिक्यूट केला आपण? जर तुम्ही रोज आपलं चॅनलवरती अनालिसिसचे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की या कॅन्डलने क्लोज केल्या केल्या आपण एंटर नाही करू शकत. एंट्रीची जी लेवल येते ती लेवल ही येते सपोज, राईट ना. पण आपण काय करतो, वेट करतो थोडंसं आणि त्यानंतर आपण ट्रेडमध्ये जातो. मग या कंडिशनमध्ये काय झालं असतं माहिती आहे का, आपला जो ट्रेड आहे तो आपली एंट्री इथे राहिली असती या लेवलला, आणि इथून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपला एस एल बनला असता मोठा 18 ते 19 पॉईंटचा, म्हणजे 20 पॉईंटचा. म्हणजे 1:1चं टार्गेट आपल्याला इथे आपण घ्यायचा प्रयत्न केला असता. 1:1चं टार्गेट ठरलं असतं आपलं इथे, कारण मार्केटने हे चॅनलच ब्रेक केलेलं आहे. इथे मदत कुठला सपोर्ट नव्हता, दिस वॉज द सपोर्ट. तर या लेवलपर्यंत येणं मार्केट अपेक्षित होतं आपल्याला, बरोबर मार्केट त्या लेवलपर्यंत आलेलं आहे. सो स्मार्ट मूव इथे आणखी आपण काय अप्लाय करू शकतो माहिती आहे का, वी कॅन डू इज वॉट, रिटेस्टचा वेट करतो आपण. रिटेस्टचा वेट कसा करतो आपण, फिफ्थ रिट्रेसमेंट यूज करतो इथे, सिंगल कॅन्डल, आणि 50%चा जो कुठला रिट्रेसमेंट राहील ना तिथे आपण एंट्री बनवतो. म्हणून आपली जी एंट्री आहे इथे बनलेली, आणि आपला जो एस एल आहे तो एक छोटासा एस एल बनलेला बिकॉज ऑफ दॅट थिंग, ओनली 10 पॉईंट्स. इथे लक्षामध्ये. तर दोन पद्धतीच्या मेथड आहेत ट्रेडमध्ये जायच्या. एक 50% रिव्हर्सलचा वेट करणार आपण आपली एंट्री एक्झिक्यूट व्हायसाठी, अदरवाईज क्लोजिंगला घेतलेली एंट्री जास्त सिक्युअर राहते आणि ही थोडीशी स्मार्ट मूव्ह आहे. इथे आपल्याला जास्त रिवॉर्ड मिळतो, रिस्क कमी राहते. सो दॅट्स इट, दिस वॉज द मार्केट. आता उद्या मार्केट काय करू शकतं जर आपल्याला हे बघायचं असेल तर, आपल्याकडे बघा लेवल्स कुठले आहेत. मार्केट आपल्या लेवलमध्येच आहे, राईट. आणि उद्या मार्केट कुठे ओपन होतं त्यावरती ते आपल्याला बघावं लागेल. 22. सो या लेवलच्या वरती मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत मार्केट आपल्याला 24,800 पर्यंत हिट करू शकतं जर ही लेवल सस्टेन केली मार्केटने. तर सस्टेन नाही केली तर पुन्हा या जुन्या चॅनलमध्ये मार्केट येऊ शकतं. हे चॅनल दिसतं आपल्याला. सो पुन्हा जर या चॅनलमध्ये मार्केट आलं तर चॅनलमध्येच मूव्ह करणार, मग पुन्हा याच चॅनलला कंटिन्यू करेल तो. मग इथनं आपण सेल करणार, बॉटमपासून बाय करणार. दिस विल बी अवर स्ट्रॅटेजी. सो आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. कुठले डाऊट असेल, क्वेरीज असेल तर तुम्ही डिस्कस करू शकता. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.